अनेक कुटुंबांमधले पाळीव प्राणी हे त्या घरचे सदस्यच मानले जातात। पाचगावमधील वर्गे कुटुंबातील श्वानानं सगळ्या कुटुंबियांना लळा लावला होता। या श्वानाच्या मृत्यूनंतर वर्गे कुटुंबियांनी त्याचं उत्तर कार्य करत सुमारे 400 लोकांना अन्नदान केलं। घरातले पाळीव मुके प्राणी आणि त्या घरातले सदस्य यांच्यामध्ये जे एक प्रेमाचं नातं निर्माण होतं, त्यातून ते मुके जीव त्या घरातले सदस्यच बनून जातात। अनेक घरांमध्ये मुक्या प्राण्यांशी रक्ताच्या नात्या इतकाच जिव्हाळा जपला जातो। पाचगावमधील दीपक वर्गे यांच्या घरात 2011 साली एका कुत्र्याच्या पिलाचं आगमन झालं। बाल्या असं त्याचं नामकरण करण्यात आलं। या बाल्यानं महाराष्ट्रासह कर्नाटकातील श्वानांच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय। 4 ऑगस्टला बाल्यानं अखेरचा श्वास घेतला। त्यानंतर वर्गे कुटुंबियांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करत त्याचे उत्तरकार्य विधी सुद्धा केलेत। अखंड महाराष्ट्र क्षेत्रात त्यानं आपलं नाव लौकिक केलं। जाय तिथे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक असं त्यानं प्राईज मिळवलं आणि आज पण आपला सदस्य पण आपण सांभाळायचे ना। आणि आपल्या घरात ते आल्यापासून आजपर्यंत काहीच कमी नाही, म्हणून त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळाय आम्ही। फक्त त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळाला म्हणून आपण काय असं ना, आपले सगळे वर्गमित्र त्या बाल्याची शौकीन म्हणून आज त्या 12 दिवसाचा जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी बाल्या हा वर्गे कुटुंबाचा सदस्य असला तरी त्यानं पाचगावला सुद्धा एक वेगळी ओळख मिळवून दिली होती असं सांगितलं। त्या महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी मोठमोठ्या चॅम्पियनशिप या ठिकाणी रेसिंगच्या त्या ठिकाणी जिंकल्या होत्या आणि असा एक श्वान त्यांच्या घरातील सदस्य असल्यासारखा बनून राहिला होता। त्याचा एक सन्मान म्हणून त्यांनी आज या ठिकाणी 12 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी घालून एक आपल्या गावातील 300-400 लोकांचा जेवणाचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे। वर्गे कुटुंबियांनी 14 वर्ष एखाद्या मुलाप्रमाणे बाल्याचा सांभाळ केला। त्याच्या जाण्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दलचा जिव्हाळा जपत वर्गे कुटुंबियांनी दाखवलेल्या श्वानप्रेमाचं पाचगाव आणि परिसरातून कौतुक होतंय।